नमस्कार. आज मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल दीपक सर, अश्विनी मॅडम, पूजा मॅडम यांनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे, त्यांचा मी ऋणी आहे, त्यांना मी धन्यवाद देतो. आत्तापर्यंत माझी 6 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. मी लेखक आहे, मी कवी आहे, मी व्याख्यात आहे. आजपर्यंत महाराष्ट्रात 1200-1300 व्याख्यानं झालेली, 1000 अधिक व्याख्यानं झालेली आणि माझे 13-14 विषय आहेत व्याख्यानाचे. त्यातून मी कोणता घेतला विषय? संघर्षातून यशाकडे, अर्थात यशाची गुरुकिल्ली, अर्थात यशाची गुरुकिल्ली. पहिलं माझं पुस्तक आहे बोधकथा. या छोट्या छोट्या गोष्टी दिलेले आणि 600 सुविचार दिलेले, अमृतवचन, आणि यात माझ्या काही कविता आहेत. हे पहिलं पुस्तक माझ्या आयुष्यातलं. दुसरं पुस्तक आहे उत्तम वक्ता होण्याचा मंत्र. बरेच जण अनेक ठिकाणी मी व्याख्यानाला गेल्यानंतर, सर तुम्ही जरा बऱ्यापैकी बोलतात, आमचं मटेरियल आहे, कॉलेजसमोर मला सांगतात आमचं इथं मटेरियल आहे, पण स्टेजवर जाऊन बोलायचं कसं? मग मी विचार केला आपण पुस्तक का लिहू नये. मग मी कसा करतो, जगात उत्तम वक्ते कसे घडले या पुस्तकात दिलेले आणि विशेष म्हणजे 959 सुविचार दिलेले. बघा त्याच्यात 700 आणि हे 959, 1559 अमृतवचने सुविचार व्याख्यानात तुम्ही वापरू शकता, तुमच्या व्याख्यानाला अनुसरून वापरू शकता. आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये 150 जोक आहे, विनोद आहे, व्याख्यानात तुम्ही जोक वापरू शकता. कारण कंटाळता श्रोते कंटाळता कामा नये, अशा तऱ्हेने हे माझं दुसरं पुस्तक. तिसरं पुस्तक आहे कोरोनाच्या काळात. हे पुस्तक लिहिलं सर्वांग व्यायाम. कोरोना सर्वांना झाला नाही, ठराविक लोकांनाच का झाला, तर त्याच्यासाठी काय करायचं? शारीरिक, बौद्धिक, मानसिक व्यायाम केला, कोणते फायदे होतात. आणि जर शारीरिक, बौद्धिक, मानसिक व्यायाम केला नाही तर कोणते आजार होतात. आता फक्त तुम्ही सर सांगतात त्याप्रमाणे शारीरिक व्यायाम करतात, चांगली गोष्ट आहे, पण मानसिक व्यायाम करतात, बौद्धिक व्यायाम करतात, काय करायला पाहिजे हे ह्या पुस्तकात सांगितलेलं आहे. आणि ह्या पुस्तकात काय माझ्या कविता दिली आहे. चौथं पुस्तक यशाची गुरुकिल्ली, यशाची चाव. याच्यात माझी एकूण 8 व्याख्यान आहे. 8. 1 संस्कार मानवतेचा पाया, 2 जीवन सुंदर आहे, 3 करिअर, 4 अंधश्रद्धा, 5 आपले आरोग्य आपल्या हाती, 6 राष्ट्रीय एकात्मता आणि 7 अध्यात्म आणि 8 शिवाजीराजे तुम्ही नसते तर. 8 शिवाजीराजे तुम्ही नसते तर. याच्यात 8 व्याख्याने आहेत आणि हे 5वं पुस्तक. त्याच्यात 4 व्याख्याने, ते 8 आणि हे 4, 12. तर कशी व विवेकी व्याख्या, तर कशी व विवेकी व्याख्याने. याच्यात 4 वाक्ये विवेकी व्याख्याने, सावरकरांचे तर्कशील व्याख्याने, संघर्षातून यशाकडे आणि शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणारे महापुरुष. हे 8, हे 4, 12. चालू सालामध्ये आणखी 2 व्याख्यानं मी 2 विषयावर देऊ शकतो. एक वाचा हा 13वा विषय आणि 14 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेलं व्याख्यान पेटला निवासाचा. असे माझे 14 विषय आहे. आणि काहीची किंमत 150, काहीची किंमत 200, काहीची किंमत 250. हे तुम्हाला हवी असतील तर 50% सवलत. शाळा हॉस्पिटलला तिथे पण मिळू शकता. उद्या आता दीपक सरांनी मला सांगितलं सोमवारी सेंडाप आहे, जर तुम्हाला हवे असतील तर निम्मी किंमत आहे. काहीची 150, काहीची 200, 100 रुपये, 250, 125 रुपये. तुम्हाला घ्यायचं असेल ही पुस्तकं किंवा उत्तम वक्ता होण्याचा मंत्र, तुम्हाला व्याख्याता बनायचं आहे माझ्यासारखं, तर तुम्ही सोमवारी दीपक सरांकडे पैसे देऊ शकता. दीपक सर मला फोन करतील, मग मी ती पुस्तकं सोमवारी तुम्हाला घेऊन येईल. नको असतील नो प्रॉब्लेम. माझी इच्छा एवढीच आहे, तुम्ही पण घडावं,
संघर्षातून यशस्वी व्हावं म्हणून मी तुम्हाला हे पुस्तक सांगितलं. आजचा माझा विषय आहे संघर्षातून यशाकडे, अर्थात यशाची गुरुजी. यशस्वी लोक आणि अयशस्वी लोक यांच्यातील फरक आहे का? यशस्वी लोक दररोज वाचन करतात. यशस्वी लोक, अयशस्वी लोक दररोज टीव्ही पाहतात. अयशस्वी लोक दररोज टीव्ही पाहतात. यशस्वी लोक दुसऱ्यांचं कौतुक करतात. अयशस्वी लोक दुसऱ्यांवर जळतात, दुसऱ्यांवर जळत असतात. यशस्वी लोक आपल्या जीवनात बदल करायला घाबरत नाही. अयशस्वी लोक आपल्या जीवनात बदल करायला घाबरतात. लोक काय म्हणतील, समाज काय म्हणतील याचा ते विचार करतात. यशस्वी लोक दुसऱ्याला क्षमा करतात. अयशस्वी लोक मनामध्ये दुश्मनी ठेवतात, मनामध्ये शत्रुत्व ठेवतात. यशस्वी लोक नवीन कल्पनांवर बोलत असतात, नवीन कल्पनांवर बोलत असतात. आणि अयशस्वी लोक एकमेकांबद्दल बोलतात, एकमेकांची निंदा करतात. यशस्वी लोक स्वभावाला शिकतात. अयशस्वी लोक दुसऱ्यांना दोष देतात. एखादा विद्यार्थी नापास झाला, मॅडमला दोष देतो, शिक्षकांना दोष देतो, नाचता येत नाही, अंगण वाकडे. यशस्वी लोक नेहमी शिकत असतात. यशस्वी लोक नेहमी शिकत असतात. आणि अयशस्वी लोक स्वतःला शाणे समजतात, स्वतःला शाणे समजतात. जर तुम्ही सर्वांनी यशस्वी लोकांचा आदर्श घेतला तर मला 100% खात्री आहे आपणही आपल्या आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. फक्त यशस्वी लोकांचा आपण सर्वांनी आदर्श घ्यायला हवा. आपण पुस्तक वाचावं, जो तो सांगतो पुस्तक वाचा, पुस्तक वाचा, पुस्तक वाचा, पुस्तक वाचा. अरे बाबा खा वाचा, खा वाचा. ऐका, पुस्तकं मानसिक शक्ती वाढवतात, पुस्तकं कल्पनाशक्ती वाढवतात, पुस्तकं नम्रपणा वाढवतात, पुस्तकं प्रेरणा देतात, पुस्तकं स्वावलंबी बनवतात, पुस्तकं स्वावलंबी बनवतात, पुस्तकं टेन्शन कमी करतात, ताणतणाव कमी करतात, पुस्तकं निर्णायक विचाराला मदत करतात. आणि म्हणून सर्वांनी पुस्तकं वाचावी. धार्मिक पुस्तकं पण वाचावी आणि अवांतर पुस्तके वाचावी. निसर्ग हा स्वतःहून कोणताच मार्ग स्वीकारत नाही, कोणताच मार्ग तयार करत नाही, कोणताच मार्ग निर्माण करत नाही. आपल्या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर संघर्ष करण्याची तयारी, प्रयत्न करण्याची तयारी, चिकाटी हवी, जिद्द हवी, आत्मविश्वास हवा, इच्छाशक्ती हवी. आपणही आपल्या जीवनात यशस्वी होणारच. लक्षात ठेवा, आपणही आपल्या जीवनामध्ये यशस्वी होणार. संत ज्ञानेश्वर म्हणतात, प्रयत्न न करता, संघर्ष न करता सहज मिळणारी वस्तू या भूतलावर अस्तित्वात नाही. अहो, इथे श्वासाची किंमत मोजावी लागते. एक श्वास सोडल्याशिवाय दुसरा श्वास घेऊ शकत नाही. असेल हरी तर दैव घातल्या हरी. अशा विचारसरणीच्या लोकांना नशीब ठेंगा लागला. लक्षात ठेवा, श्रीकृष्ण म्हणतात, तुम्ही जर धर्म करा तर देवाकडून तुम्हाला मागावं लागेल. मला हे दे, मला ते दे, मला अमुक दे, मला तमुक दे. आणि जर तुम्ही कर्म करा, जर तुम्ही घाम काढा, जर तुम्ही कष्ट करा, तुम्ही अभ्यास करा, कर्तव्य करा, तर देवाला तुम्हाला द्यावंच लागेल. तुम्ही जर अभ्यास करा तर देवाला तुम्हाला द्यावंच लागेल. कर्म करा, कर्तव्य करा. याच्याही पुढे जाऊ श्रीकृष्ण म्हणतात, तपस्वी, ज्ञानयोगी, ज्ञानी या माणसांपेक्षा, या पुरुषांपेक्षा कर्मयोगी श्रेष्ठ असतो, कर्मवीर श्रेष्ठ असतो. आणि म्हणून मित्रांनो, कर्मयोगी बना, कर्मवीर बना, देशभक्त बना, देशप्रेमी बना, उच्च शिक्षित बना, आदर्श नागरिक बना, ध्येयवादी बना, आशावादी बना, विवेकवादी बना, तर्कवादी बना, बुद्धिवादी बना, विज्ञानवादी बना,
प्रयत्नवादी बना. परंतु दादा, परंतु काय करायचं, दैववादी बनायचं नाही. दैववादी लोक आळशी असतात, आळशी लोक निराशावादी असतात आणि निराशावादी लोकच आत्महत्या जास्त करतात. म्हणून तुमच्या आयुष्यात कधी दैववादी बनायचं नाही, प्रयत्नवादी बना, यज्ञवादी बना. स्वतःला मदत करा. जो स्वतःला मदत करतो त्यालाच देव प्रसन्न होतो. कोण सांगतं? स्वामी विवेकानंद उदाहरण देतो. 10 दैववादी मुलं एका खोलीत बसून, दुसऱ्या खोलीत 10 प्रेमवादी पण बसून एका किनाऱ्यावर दुसऱ्या किनारी जायचं असतं. नदीमध्ये फुल्ल पाणी वाहत असतं, नदीतून एका किनाऱ्यावर पुढे जायचं. 10 दैववादी मुले त्यांची होडी सुरू केली, किनाऱ्यावर जायचं आहे आणि ती होडी सुरू केली. त्या होडीतून खालून पाणी येतो. कारण काय माहिती आहे, त्या होडीला मुद्दाम छिद्र पाडलं होतं, होल पाडलेलं होतं. एका मुलानं पाहिलं आणि वरून त्यानं सांगितलं आपल्या होडीत पाणी येत आहे. आता किती केलं तरी दैववादी म्हणून ह्या संकटातून वाचण्यासाठी, या संकटातून मुक्त होण्यासाठी त्यांनी काय केलं माहिती आहे, देवाची नावं घेऊ लागली. कारण ते दैववादी. कोणी महापुरुषांची नावं घेऊ लागली, ह्यातनं जीव वाचला पाहिजे आपला. मग कोणी कृष्णाचं नाव घेतं, कोणी मोहम्मद पैगंबरांचं नाव घेतं, कोणी येशू ख्रिस्ताचं नाव घेतं, कोणी भगवान महावीरांचं नाव घेतं, कोणी गौतम बुद्धाचं नाव घेतं. कशासाठी? जीव वाचवण्यासाठी. काही उपयोग झाला नाही. ती होडी किनाऱ्याला जाण्यापूर्वीच पाणी फुल्ल भरलं, ती होडी उडाली. दैववादी मुली मरण पावली. त्यांची प्रेत समुद्रकिनारी 2-3 दिवसांनी सापडली. माझं मत आहे ते दैववादी होते. देवाने अल्लाह असो, वार असो, ईश्वर असो, त्यांनी वाचवायला पाहिजे होता जीव त्याचा, कारण ते नामस्मरण करतो. पण नाही, देवानं, अल्लाहनं, वारनं त्यांचा जीव वाचवला नाही. कारण काय, त्यांनी जगण्यासाठी धडपड केलेली आहे, संघर्ष केलेला आहे, हातपाय हलवलेला आहे, धडपड केलेली आहे, स्वतःला मदत केली नाही. स्वामी विवेकानंद काय म्हणतात या पुस्तकात लिहिले, स्वामी विवेकानंद काय म्हणतात, जो स्वतःला मदत करतो त्यालाच मदत करतो. त्या दैववादी मुलाने स्वतःला मदत केली नाही, नुसतं नावच मदत घेत बसले वरती. आणि म्हणून देवानं त्यांचा जीव वाचवला नाही. आता आपण दादा, आता आपण काय करायचं? नंतर त्यांनी काय केले, प्रयत्नवादी मुलांची होडी सुरू केली. त्याच्या बरोबर त्या होडीत पाणी येत होतं. एका मुलानं पाहिलं आणि तो मुलांना बरोबर सांगतो आपल्या होडीत पाणी येत आहे. मग त्या झाड्या मुलगा होता, झाड्या मुलगा. तो त्याला तो मुलगा सांगतोस कशाला? त्या बरोबर त्या क्षेत्रावर होताना झोपल्या. सांगणाऱ्या मुलाला दुसऱ्या 2 मुलांनी उचललं आणि त्याला त्या पोलवर होताना झोपवलं. आणि एक छोटा मुलगा त्याच्या छाताडावर बसला. नाव किनाऱ्याला, नाव किनाऱ्याला, नाव किनाऱ्याला गेली. बघा, ते दैववादी नसताना ईश्वराने त्यांचा जीव वाचवला. कारण काय, ते प्रयत्नवादी होते, ते संघर्षवादी होते, त्यांनी स्वतःला मदत केली, त्यांनी धडपड केली, हातपाय हलवले, म्हणून ते जिवंत राहिले. तुम्ही जर अभ्यास करत नसाल तर तुमचा काही उपयोग नाही. कितीही पूजा अर्चा करा, तुम्हाला यश मिळणार नाही. लक्षात ठेवा. आता माझ्या आयुष्यातला प्रसंग सांगतो. आता 2-3 महिन्यात माझं 74 वय संपून 75 सुरू होणार. आता माझं वय किती? 74. की 2-3 महिन्यानं मी 75 वर्षात पदार्पण करणार आहे. पण आजही मी 1 तासभर विहिरीत उडी मारू शकतो, 1 तासभर पोहू शकतो, नॉनस्टॉप. विहिरीवर कुठेही स्पर्श न करता, पायरीवर न येता, कशाची आधार न घेता मी गोल विहिरीमध्ये आजला उडी मारली, 9ला बाहेर निघतो. आजही मी पोहतो. पण कल्पना करा, मी दैववादी. मी प्रत्यक्षात दैववादी नाही. मी काय आहे? प्रयत्नवादी, मी संघर्षवादी. पण थोडा वेळ कल्पना करा, मी काय करायचं? हात बांधायचे, मांडी घालायचं आणि
आणि विहिरीत उडी मारायची. एक असं आहे, हात सोडायचे नाही, माझ्यात उडी मारलं माझी सोडायची नाही. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. पुढच्या वर्षी कशाला? मी तिसऱ्या दिवशी सात फुगून वरती येणार. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी येतात, मी तिसऱ्या दिवशी फुगून येणार वरती. का? तुमचं माझं प्रेम आहे. मी तिसऱ्या दिवशी सात फुगून येणार. जीव गेलेलाच ना, माझा मृत्यू झालेलाच ना. कारण काय? कारण मी हातपाय हलवले नाही, धडपड केली नाही, संघर्ष केला नाही, जीव वाचवण्यासाठी हातपाय हलवले नाही. म्हणून देवानं माझा जीव वाचवला नाही. उडी मारताना जरी मी अनेक देवांची नावं घेतली असली तरी मला यश येणार नाही. का? संघर्षाशिवाय पर्याय. 2019 साली सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणी महापूर आले. हा कोल्हापूरकरांनी सांगलीकरांनी संघर्ष केला, हातपाय हलवले आणि जीव वाचवला. एवढंच कशाला? दिल्लीहून लष्कर आले कोल्हापूरला, सांगलीला त्यांनी संघर्ष केला आणि पूरग्रस्तांना मदत केली, जीव वाचवला स्वतः संघर्ष करून लष्करानं. एवढंच कशाला? अख्ख्या महाराष्ट्रातून सर्वांनी कुणी कपडे दिले, कुणी अन्नधान्य दिलं, कुणी कपडे लता आणि तूप पांघरून दिलं. आम्हाला आठवते आपल्या खेडमधून सुद्धा 3-4 टेम्पो गेलेले होते कोल्हापूरला, सांगलीला पूरग्रस्तांसाठी मदतीसाठी सामान घेऊन आपल्या खेडमधून 4 टेम्पो गेलेले होते. काहींनी अन्नधान्य दिलं, तुम्ही सुद्धा दिलं असं. मी दिलेलं मला आठवत आहे. कपडे दिले, काही अंथरून पांघरून दिले. पूरग्रस्तांसाठी मदतीला कोण आलं? माणूस माणसासाठी धावणार. एकही देव पूरग्रस्तांसाठी, सांगलीसाठी, कोल्हापुरासाठी एकही देव अल्लाह गॉड मदतीला आला नाही. काय? अल्लाह गॉड ईश्वर, मंदिर, मशीद, चर्च सर्व बुडालेलं होतं पाण्यात. कोल्हापूरला सांगलीला सर्व देव पाण्यात बुडालेले होते. ते स्वतः जीव स्वतःचा वाचवू शकले नाही, मग आपला जीव काय वाचवणार? म्हणून संघर्षाशिवाय पर्याय नाही. तुम्हाला माहिती आहे का बाळा, कोरोना 2020 साली कोरोना अक्षरशः कोरोनानं लोक त्रस्त झाले, हैराण झाले. एकाही देवानं कोरोनावर लस काढली नाही. कोरोना लस केला, लस कुणी काढली? माणसानं संघर्ष केला, प्रयत्न केला आणि लस शोधून काढली माणसानं आणि आपण लस घेतली. म्हणून आता आपण 2025 साल बघतो. आठवा 4-5 वर्षापूर्वी काय अवस्था होती आणि आपण जिवंत राहिलो. त्याला कारण काय? डॉक्टर, नर्स, पोलीस कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी याच्यामुळे आपण जिवंत राहिलेलो आहे, लक्षात ठेवा. आणि आपले आवडते मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे त्यावेळेला होते मुख्यमंत्री. त्यावेळेला त्यांनी सूचना दिल्या, त्या सूचना अंमलात आणल्या. आपण मास्क वापरला, 2 माणसामध्ये अंतर ठेवलं, ठराविक अंतर ठेवलं, सगळं हात घालला, व्यायाम केला, प्रतिकारशक्ती वाढवली आणि म्हणून आज आपण संघर्षाशिवाय पर्याय नाही. आज माझा मुलगा डॉक्टर आहे, लक्षात घ्या. त्याला संघर्ष करायला हवा, प्रयत्न करायला हवा. आम्ही पाठीमागून पडद्यामागचा फिरू मी आणि पडद्यावर डान्स करणारा डॉक्टर मी पैसा. तसं तुम्ही अभ्यास करा, तुमच्या आईवडील तुम्हाला पैसा पुरवतील. चालताना एक पाय पुढे असतो, एक पाय पाठीमागे असतो. पुढच्याला त्याचा गर्व नसतो, मागच्याला पुढच्याचा हेवा नसतो. कारण क्षणभरातच सारं काही बदलणार असतं. त्यालाच जीवन असं नाव असतं. रेषा बदलायची असते तर संघर्षावर विश्वास ठेवा, प्रयत्नावर विश्वास ठेवा, घामावर विश्वास ठेवा, कष्टावर विश्वास ठेवा, श्रमावर विश्वास ठेवा, कर्तव्यावर विश्वास ठेवा, मेहनतीवर विश्वास ठेवा. तुमच्या हातांवरच्या रेषा बदलतील. हातांवरच्या रेषांवरती विश्वास ठेवू नका. कारण ज्यांना हात नाही त्यांना हे भविष्य असतं. हात नाही त्यांना हे भविष्य असतं. हातांवरच्या रेषांवरती विश्वास ठेवू नका आणि राशींवरती विश्वास ठेवू नका. कारण व्यवस्थित ऐका मुलांनो, व्यवस्थित ऐका. राम आणि राहू यांची राशी एकच. राम आणि रावण यांची रास एकच. कृष्ण आणि कंस यांची रास एकच. मात्र त्यांची कर्म वेगवेगळी होती. एका
मेघनाचं कर्म चांगलं, दुसऱ्याचं कर्म वाईट, रामाचं कर्म चांगलं, रावणाचं कर्म वाईट, कृष्णाचं कर्म चांगलं, कंसाचं कर्म वाईट. आणि म्हणून राशींवरती विश्वास ठेवू नका, भोवाबाबांच्या नादाला लागू नका, ज्योतिषाच्या नादाला लागू नका, कुंडली कुणाला दाखवू नका, हात कुणाला दाखवू नका. एक राजा असतो, त्या राजाला भविष्य पाहण्याचा नाद फार असतो. आणि एका ज्योतिषाला बोलून घेतलं राजवाड्या, आणि बोलून घेतलं आणि माझ्या कुंडलीनुसार माझं भविष्य पहा. आणि गुरुदेवानं त्याच वेळेला हुशार म्हणला, परदेशी दौऱ्यात होता, त्यामुळं सामान्य परदेशी दौऱ्यात होता. राजवाड्यात ज्योतिष आला, त्यानं राजाची कुंडली घेतली आणि त्यानं सर्व भविष्य चांगलं सांगितलं. आणि शेवटी काय सांगितलं बघा, 1 वर्षानं राजा तुम्ही मरणार आहात, 1 वर्षानं तुम्ही मरणार आहात असं सांगितलं ज्योतिषानं. राजाकडून मलिदा घेतला, पैसा घेतला, घरी निघून गेला. राजाला आलं टेन्शन, राजाला धक्काच बसला, राजा दुःखी झाला, राजा व्यक्तिग्रस्त झाला, राजा निराश झाला. सतत त्याच्या डोक्यात एकच, मी 1 वर्ष राहणार, मी 1 वर्ष राहणार, मी 1 वर्ष राहणार, मी 1 वर्ष राहणार. अन्न बोलला की ना राजाला, जेवण जाईना, रात्री झोप येईना, राजाची तब्येत खराब झाली, राजा घरे म्हणला, राजा सरपत्र म्हणला. काही दिवसात परदेशी गेलेला मायदेशी परत आला. त्याला सर्व समाचार समजला. त्याने काय केलं, त्या ज्योतिषाला परत बोलवलं, परत बोलवलं. ज्या ज्योतिषानं राजाच्या भविष्य सांगितलं होतं त्याला धपाला आणि त्याला सांगितलं, तुम्ही कधी मारणार सांगा, तुमचं भविष्य तुमची बुद्धी बघा आणि तुम्ही कधी मारणार आहे त्या ज्योतिषात सांगितलं. तो ज्योतिष म्हणतो, माझा आता वय 7 वर्ष आहे, अजून मी 20 वर्ष जगणार आहे, माझं भविष्य खरंच ठरतं, माझं भविष्य कुठे ठरत आहे, भविष्य सांगण्यात माझा हातखंड आहे. हे ऐकल्यानंतर ज्ञानातून सर्व कारभार काढली हुशार प्रधानानं आणि ज्योतिषाचं मुंडकं एका बाजूला, घर एका बाजूला, डोके एका बाजूला, शरीर एका बाजूला. आणि तो हुशार प्रधान राजाला म्हणतो, हे काय म्हणत होतं ज्योतिषी, वरी गेलं वरती, 20 वर्ष जगणार होता, गेलं वरती. राजाला प्रधानानं सांगितलं, हुशार हे काय म्हणत, थोड्या वेळापूर्वी माझं वय 7 वर्ष आहे, मी अजून 20 वर्ष जगणार आहे, माझं भविष्य खरंच ठरतं, माझं भविष्य खोटं ठरत नाही, भविष्य सांगण्यात माझा हात खंड आहे. त्यात होती त्या भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषाचंच भविष्य खोटं ठरलं. आणि हुशार प्रधान जो आहे हुशार प्रधान त्याला सांगितलं राजाला, तुम्ही 1 वर्षानं मरणार नाही, तुम्ही मला काही होणार नाही, 1 वर्षानंतर तुम्ही मरणार नाही. राजाला बरोबर, राजा खुश झाला, राजा आनंदी झाला, राजाला अन्न करू लागलं, राजा जेवण करू लागला, राजाला झोप येऊ लागली, राजाची हळूहळू तब्येत सुधारली. 1 वर्षानं राजा मरण पावला नाही, पुढे तो 25 वर्ष जगला. ज्योतिषाच्या भोवाबाबाच्या नादाला लागू नका. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे काय म्हणतात, कुंडली कुणाला दाखवू नका, हात कुणाला दाखवू नका, बाळासाहेब ठाकरे म्हणतात. आणि हात दाखवायचे असतील तर असे दाखवू नका, बाळासाहेब ठाकरे म्हणतात, हात असे दाखवू नका, हात दाखवायचे असतील तर वेगळ्या अर्थाने दाखवा, हात दाखवायचे असतील तर वेगळ्या अर्थाने दाखवा. अहो नरेंद्र मोदी 500 रुपयाच्या 1000 रुपयाच्या नोटांपासून बदलणार आहे, कॅन्सल करणार आहे. एकाही ज्योतिषाला भारताचा कळालं. आमच्या भारतामध्ये 6 लाखांहून अधिक ज्योतिष आहे. एकाने आम्हाला सांगितलं नाही. एकाने जरी सांगितलं असतं नरेंद्र मोदी 4-5 महिन्यानं 100च्या नोटा 1000च्या नोटा रद्द करणार आहे, तर बँकेसमोर लाईन लावली नसते. माझ्यासारखे शेकडो लोक बँकेसमोर गेले नसते, रस्त्यावर नोटा जायला नसत्या, नदीवर नोटा टाकल्या नसत्या, गटारी नोटा टाकल्या नसत्या, हा रस्ता टळला असता.
एखाद्या जरी ज्योतिषाला आम्हाला सांगितलं असतं थोडक्यात काय ज्योतिषाच्या नादाला लागू नका, हे पैसे कमवण्याचा धंदा आहे, त्यांचं काय खरं नसतं लक्षात ठेवा. आणि म्हणून मी म्हणतो की तुम्ही आनंदात जगायचं, सुखात जगायचं. आणि मगाशीच तुम्हाला सांगितलं कपाळावरील रेषे, मी मगाशी चालताना सांगितलं कपाळावरील रेषे भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामातच भविष्य शोधलं तर कपाळाला हात लावण्याची पारी तुमच्यावर कधीच येणार नाही. कधीच येणार नाही. कपाळावरील भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामातच भविष्य शोधलं तर तुम्हाला कपाळाला हात लावण्याची पारी कधीच येणार नाही. एकमेव असा मनुष्य प्राणी तो काय करतो, झाडे तोडतो, झाडापासून कागद बनवतो मनुष्य. आणि त्या कागदावर लिहितो झाडे वाचवा, झाडे वाचवा. किती भयानक जोक आहे. झाडं तोडणारा माणूस, त्या झाडापासून कागद बनवणारा माणूस, अशा कागदावर लिहिणारा माणूस, किती जोक भयानक. दोघं मित्र असतात. एक मित्र म्हणतो मला देवाला खूप माहिती आहे, कारण माझा देवावर खूप विश्वास आहे. दुसरा मित्र म्हणतो मला देवाला काहीच दिलं नाही, कारण देवाचा माझ्यावर विश्वास आहे. कारण देवाचा माझ्यावर विश्वास आहे. मी काहीतरी पराक्रम करणारच, मी शून्यातून विश्व निर्माण करणारच, मी शून्यातून कोट्याधीश होणार, हा विश्वास देवाचा माझ्यावर आहे. म्हणून मला काही दिलं नाही. मित्रांनो, तुम्ही इथं गरीब आहात ना, भाग्यवाना, जे मुलं मुली गरीब आहे तुम्ही भाग्यवाना, तुमच्यावर देवाचा विश्वास आहे. शून्यातून विश्व निर्माण करणार, शून्यातून कोट्याधीश होणार, देवाचा तुमच्यावर विश्वास आहे. म्हणून तुम्हाला गरीब घरात जन्माला घातलेले, गरिबीत जन्माला घातलेले. तुमच्या आनंदाची गोष्ट ह्या ठिकाणी जे गरीब लोक आहेत, गरीब मुलं आहेत, तुम्ही भाग्यवाना. कारण तुमची आनंदाची गोष्ट सांगतो गरीबांसाठी. ह्या जगात एवढे महापुरुष तुम्ही गेलेले, त्यातले 97-98% महापुरुष गरीब जन्माला येऊन महापुरुष झालेले, गरिबीतून महापुरुष झालेले. आणि 2-3% पंडित सारखे महापुरुष श्रीमंत जे आहेत ते महापुरुष झालेले. मला एवढं सांगायचं आहे, भावी भविष्यात तिथे जे गरीब आहे ते महापुरुष होणार आहे. फक्त सरांचा आदर्श घ्या, अश्विनी मॅडमचा आदर्श घ्या, पूजा मॅडमचा आदर्श घ्या. ते संघर्षातून ती यशस्वी होत आली, त्यांचा आदर्श घ्या. तुम्ही फक्त काय करा, काळजी करा. 2-3 दिवसांना आमच्या हॉस्पिटलमध्ये 20 मुले येतात, बाया येतात. असं काही करू नका. हे अनमोल संपत्ती आहे. तुम्ही महापुरुष होणार, लक्षात ठेवा. त्याच्यापुढे तुम्ही कधीच अशा भागवतीत पडायचं नाही. म्हणून आपण ईश्वराला पाहून प्रसन्न होण्यापेक्षा ईश्वराने आपणाला पाहून प्रसन्न होणे जास्त महत्त्वाचे असते. आपण ईश्वराला पाहून प्रसन्न होण्यापेक्षा ईश्वराला आपणाला पाहून प्रसन्न होणे जास्त महत्त्वाचे असते. आपण ईश्वराचे प्रिय व्हावे वाटत असेल तर त्याच्याकडे काही मागू नका. त्याने जे काही फुकटमे चपून दिलेलं आहे, हा ध्येय, हे शरीर फुकटमे चपून दिले, त्याबद्दल देवाचे आभार माना. आभार मानणारे देवाला आवडतात. उदाहरण देतो, माझ्यासारखा बघताय, भाषण संपल्यानंतर जर श्रोत्यांचे आभार मानले नाही तर तुम्हाला आनंद होईल का? नाही. तुमचे मी स्वागत केलं, आभार मानले, तुम्ही म्हणतात काय असं ना आमची दखल घेतली, तुम्हाला आनंद होतो. तसंच देवानं त्याच्याबद्दल पैसे घेतले, फुकटमे चुकून दिले आपल्याला, मग त्याचा आभार माना. देवाला आभार मानणारे लोक आवडतात, मागणाऱ्या आवडत नाही देवाला. उदाहरण देतो, एका बापाला 2 मुलं असतात. एक बाप सारखं बापला मागतो, मला हे दे, मला ते दे, मला अमुक दे, मला अमुक दे, मला सायकल दे, मला 2 व्हीलर दे, मला 4 व्हीलर दे, मला लॅपटॉप दे, मला कॉम्प्युटर दे, मला बॉक्सिंग दे. असं मागणाऱ्या मुलाला बाप नाईलाजाने देतो, कारण त्याच्याच कर्माची फळं आहेत. आजपर्यंत असं कधीच घडलं नाही, याच्या पूर्वी पण घडलं नाही आणि पुढं पण घडणार नाही. एकाही बाळाला, एकाही मुलाला आई बापाला सांगितलं नसतं, कसं तरी करून, काहीतरी करून आम्हाला या पृथ्वी तलावर
जन्माला घाला जन्म द्या असं एकाही बाळानं सांगितलेलं कर्माची फुलं भोगा ना, कर्माची फुलं भोगा. एक वर्तुळ असतं, त्या वर्तुळामध्ये माझ्यासारखी लग्न झालेली माणसं असतात एका वर्तुळात, आणि वर्तुळाच्या बाहेर तुमच्यासाठी लग्न न झालेली मुलं असतात. आणि त्या वर्तुळातली लग्न झालेली असतात. मग तुम्ही काय म्हणता? आम्हाला आत घ्या, आम्हाला आत घ्या, आम्हाला वर्तुळात घ्या. तुम्हाला लग्न करायचं वाटतं म्हणून त्याला काय सांगतात? आम्हाला वर्तुळात घ्या. आणि आतली लोक माणसं म्हणतात लग्न बाबा रे आम्हालाच माहिती आहे. बापाचा दुसरा मुलगा असतो तो बापाला काहीच मागत नाही. बापाचा दुसरा मुलगा असतो तो काहीच मागत नाही. जो मागत नाही तो देवाला आवडतो, बापाला आवडतो. जो मागतो त्याच्यापेक्षा न मागणाऱ्या माणसाला बाप जास्त देतो आणि त्याच्यावर जास्त प्रेम करतो. तसं देवाचं देवाला जे देण्यात जो मागतात ना ते आवडत नाही. आभार माना देवाचे, ते लोक त्याला आवडतात. लक्षात ठेवा, याच्या पुढे तुम्ही कधी पण लक्षात ठेवा. पुढे आता तुम्हाला सांगतो, तुमच्यासारखा मुलगा शाळेत गेला आणि दीपक सरासारखी सर आहे तुम्ही वर्गातून बाहेर काढा. कारण तो पहिलं कारण शाळेचा गणवेश नाही, दुसरं कारण शाळेची फी भरली. तो मुलगा घरीच अभ्यास करू लागला. त्याची आई त्याची शिक्षिका बनली, त्याची आई त्याची गुरु बनली. तो मुलगा पहिल्या परीक्षा देऊ लागला, प्रत्येक वर्षी चांगल्या मार्गाने पास होऊ लागला. मायलेकरांची चिंता चिकाटी, आत्मविश्वास, प्रयत्न करण्याची तयारी, इच्छाशक्ती जबरदस्त. तो मुलगा शास्त्रज्ञ बनला. तो मुलगा शास्त्रज्ञ बनला. त्या मुलानं विजेच्या दिव्याचा शोध लावला, बल्बचा शोध लावला आणि मायलेकरांनी संपूर्ण जगाला प्रकाश दिला. त्या मुलाचं नाव आहे थॉमस अल्वा एडिसन. थॉमस अल्वा एडिसन नाही पाहिजे. आणि आज जगामध्ये जेवढ्या लाईटी दिसतात, बल्ब दिसतात, थॉमस अल्वा एडिसन आला नाव पाहिजे. कमवा आणि शिका या योजनेतून ते वकील झाले. त्यांचं वक्तृत्व चांगलं होतं आलाराव पाटील यांचं. आणि व्याख्यानातून जे पैसे मिळायचे ते त्यांनी खर्च केले शिक्षणासाठी आणि ते जीवनात यशस्वी झाले. संघर्ष करून पाणी धावतं म्हणून त्याला वाट सापडते. त्याचप्रमाणे जो संघर्ष करतो, जो प्रयत्न करतो, त्याला यशाची, सुखाची, आनंदाची काय मिळते? यश मिळते. सुखाची, आनंदाची त्याला यश मिळतो, यशस्वी होतो. तो आनंदाची वाट सापडते त्याला. तसंच त्या आनंदाची वाट सापडत असताना सुद्धा समुद्रात तळ शोधल्याशिवाय काय मिळत नाही, मोती मिळत नाही. त्याचप्रमाणे आपल्याला समुद्रात तळ शोधल्याशिवाय मोती मिळत नाही. त्याचबरोबर आपल्याला नाही. लक्षात ठेवा. नरेंद्र मोदी एक चहावाला, भारताचा पंतप्रधान बघतो. आपल्या महाराष्ट्रातला मुख्यमंत्री, 5 वेळा मुख्यमंत्री झालेला, 7वी शिकलेला मनुष्य वसंतदादा पाटील. कशाचं होतं काय? संघर्ष, संघर्ष आणि संघर्ष. लक्षात ठेवा. आणि बाबासाहेब आंबेडकर आणि जीवनात यशस्वी झालेले, आनंद मिळवलेले, त्यांनी जीवनात यशस्वी झालेले. पण तसंच सावित्रीबाई फुले, पुन्हा दुसरं सावित्रीबाई फुले झाल्या, महात्मा फुले झाले, विनोबा भावे झाले किंवा आपले स्वामी विवेकानंद झाले. यांनी संघर्षातून यशाकडे गेलेले, त्यांनी संघर्ष केलेला आहे. लक्षात ठेवा. आता शेवटचा मुद्दा सांगतो आता तुम्हाला. तर सतत संघर्ष केल्याशिवाय यश मिळत नाही. सतत प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाही. लक्षात ठेवा. तुम्हाला सांगतो, रॉबर्ट लुब्रेक नावाचा अमेरिकन मुलगा होता. तो लिरिक होता, गायक होता. आणि त्याने एका मुलीशी लग्न केलं. त्या मुलीचं नाव होतं कॅथरीन. ती कॅथरीन खर्चिक होती, नखरेबाज होती. तिची इच्छा होती माझ्या नवऱ्यानं काय करावं, माझी हौसमौज करावी, माझी इच्छा आकांक्षा पूर्ण करावी. म्हणून ती काय करत होती, इच्छा होती तिची. पण दुर्दैवानं तिचा, त्या मुलाचा त्या काय होतं, पगार कमी होता. म्हणून ती निराश होती, दुःखी होती, वैफल्यग्रस्त होती. म्हणून तिने काय केलं बघा, एका श्रीमंत माणसाशी लग्न केलं आणि बाबांच्या मुलगीला सोडून दिलं.
तो वेगळा कसा झाला, नोकरी शिकावू लागल्या, नोकरी सुटली, बेकार झाला, इकडे तिकडे भटकू लागला, इकडे तिकडे जाऊ लागला, रस्त्यावर भीक मागू लागला आणि रस्त्यावर काय करू लागला, झोपू लागला, फुटपाथवर झोपू लागला. मग शेवटी आईनं वयाच्या 8व्या वर्षी त्यानं काय केलं, मी आता 1-2 गोष्टी सांगतो आणि व्याख्यान संपवतो, थोडक्यात तुम्ही लक्षात ठेवा. तर त्यानं काय केलं, फुटपाथवर झोपू लागला आणि भीक मागू लागला. एका स्त्रीने काय केलं, एका स्त्रीला त्यानं एक रोटी मागितली आणि ती रोटी मागितली आणि ह्या स्त्रीनं 2 रोट्या दिल्या. त्या स्त्रीने किती दिल्या, 2 रोट्या. पाणी पिला आणि 2 रोट्या खाल्ल्या आणि मग त्या स्त्रीने सांगितलं, का हो तुम्ही काय शिकलेला आहात का, तुम्ही काय शिकलेला आहात का. तर तो ग्रॅज्युएट आहे, वीज कंपनीत कामाला होतो. मग ते एक पुस्तक वाचायला येते आणि मग ते एक पुस्तक वाचा, अवश्य वाचा. ते पुस्तक घेतो आणि रस्त्यानं चालत जातो. चला काय त्याच्या डोक्यात आलं बघा, ते पुस्तक रद्दीवाल्याने विकायचं आणि बिस्किट खायचं. त्याच्या डोक्यात काय होतं, रद्दीवाल्याला ते पुस्तक विकायचं आणि बिस्किट खायचं. परंतु चालू 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 तिला थकवा आलेला होता. त्या रॉबर्टला एका बागेत बसला. आरामाची गरज होती, त्याला विश्रांतीची गरज होती. एका बागेत बसला, पुस्तक घेतलं, ते दिलेलं त्या स्त्रीनं, ते वाचलं. त्याच्या अंगात संपूर्ण रक्त सळसळत होतं, डोळ्यात चमक होती, काम करण्याची स्फूर्ती मिळाली, आत्मविश्वास वाढला, प्रेरणा मिळाली काम करण्याची. तो वर्तमानपत्र विकू लागला, नवीन कपडे घालू लागला आणि रॉबर्ट बुडलो श्रीमंत बनला. आता मुलीसाठी सांगतो, एक तुमच्यासारखी मुलगी होती, तिचं नाव होतं सुकर्म. जन्मताच दोन्ही हात नाही, जन्मताच दोन्ही हात नाही. आईने पाहिलं माझ्या मुलीला 2 हात नाही. तिला धक्काच बसला, ती निराश झाली, वैफल्यग्रस्त झाली. तिचा जे काही भोगापासून काही सुचीच ना त्या मुलीचा गोंडा चेहरा पाहून ती खुश झाली, ते आनंदी झाली. त्या मुलीला खुशी घेतलं, माया दिली, सुखावल्या. सुपरवी जशी मोठमोठी होऊ लागली तशी तिला हाताची कमतरता जाणवू लागली. तिला जाणवू लागलं. मग ती निराश झाली नाही. ती काय म्हणते, निसर्गाला म्हणा, देवानं मला हात दिले नाही, मग काय झालं, मला पाय दिलेले आहे. ती पायाचा वापर करू लागली, पायाचा उपयोग करू लागली. काय ड्रायव्हिंग शिकली पायाला. आई वडिलांनी मुलासारखं तिला प्रेम दिलं, मुलासारखं सन्मान केला, तिच्या मनासारखा प्रीती मिळाला. तिला मुलगा झाला, त्या मुलाचं संगोपन हातपाय नसताना करत होती, घरातली सर्व कामं ती करत होती. एवढंच नाही, पायाला स्वयंपाक करत होती. कशाच्या जोरावर, संघर्षाच्या जोरावर, प्रयत्नाच्या जोरावर, चिकाटीच्या जोरावर, जिद्दीच्या जोरावर सुपरभाव यशस्वी जीवनात झाले. सर्वात महत्वाची गोष्ट अमेरिकेला बोललोय, निक फ्युजिटिव्ह. जन्मताच दोन्ही पाय नाही, दोन्ही हात नाही, हे फार महत्वाचं आहे. घरी लिहून ठेवा. आता निक फ्युजिटिव्ह हा अमेरिकेत आहे बरं का, अमेरिकेतील आहे आणि त्याला जन्मताच 2 पाय नाही, 2 हात नाही. त्याचा जन्म 14 डिसेंबर 1982 रोजी झाला बरं का. त्याला हात नाही. वयाच्या 8व्या वर्षी निक फ्युजिटिव्ह वयाच्या 8व्या वर्षीला आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्या मुलाने वयाच्या 8व्या वर्षी कसा तरी वाचला, आत्महत्या करायला निघाला. पण त्यातून त्याचा जीव वाचला. आईनं वर्तमानपत्र वाचायला दिलं. त्या वर्तमानपत्रात एक बातमी होती, एक अपंग व्यक्ती जगण्यासाठी संघर्ष करत होती, प्रयत्न करत होती, हातपाय धरत होती, धडपड करत होती, घाम गाळत होती. ही बातमी निक फ्युजिटिव्हनं वाचली आणि हीच बातमी निक फ्युजिटिव्हच्या जीवनात टर्निंग पॉइंट झाली. त्या बातमीने त्याच्या जीवनात कलाज्ञान मिळाली, त्याच्या जीवनामध्ये कलाज्ञान मिळाली. काय केलं बा,
शाळेत प्रवेश घेतला, ग्रॅज्युएट झाला. वयाच्या 17व्या वर्षी हात पाय नसताना चर्चमध्ये व्याख्यान देऊ लागला. तो वयाच्या 17व्या वर्षी ओजस्वी वक्ता बनला, तेजस्वी वक्ता बनला, खरडा वक्ता बनला, उत्तम वक्ता बनला. 24 देशामध्ये त्याने हातपाय नसताना भाषणे व्याख्याने दिलेली, जवळजवळ 31 लोकांसमोर व्याख्यान दिलेले. जरी त्याला हातपाय नसलं तरी त्याला बेस्ट ॲक्टिंगचा अवॉर्ड मिळालेला आहे. हातपाय नसताना बेस्ट ॲक्टिंगचा अवॉर्ड मिळालेला आहे. हातपाय नसताना हरिवाल खेळू शकतो. तुम्ही त्याची क्रिकेट फुटबॉल खेळता, तुम्हाला ईश्वरान निसर्गान देवान हातपाय दिले म्हणून तुम्ही मला पाहिलं कबड्डी खेळू का. पण त्या माणसाला पाय नाही, हात नाही, तरी देखील हरिवाल खेळतो, फुटबॉल खेळतो, हा पोहू शकतो, पाण्यात उड्या मारू शकतो, घरातली कामं तो सर्व करू शकतो, स्वतःच्या बंगल्यात राहू शकतो, कोणावरही अवलंबून राहत नाही. कशाच्या जोरावर? संघर्षाच्या जोरावर, प्रयत्नाच्या जोरावर, चिकाटीच्या जोरावर, आपल्याला जर निसर्गात म्हणा, देवाने मला हातपाय दिलेले, फक्त सकारात्मक विचार करू नका. ज्या माणसाला हातपाय नाही तो जगात हिंमत झाला. 24 देशामध्ये व्याख्या दिली. आणि आपल्याला जर देवाला हातपाय दिले, नकारात्मक विचार कधी करू नका. जे नकारात्मक विचार करतात मुलं त्यांच्यापासून दूर राहा. जे सकारात्मक विचार करतात त्यांच्या जवळ जा. तेच तुम्हाला प्रोत्साहन देतील, तेच तुम्हाला प्रोत्साहन देतील. आणखी गोष्ट ग्रीसमधला डेमॉस्टेनिस घरी गेलो घेऊन ठेवा. डेमॉस्टेनिस ग्रीसमधला, तो ऑस्ट्रेलियातला आहे, रॉबर्ट अमेरिकेतला आहे, रिफ्युजी किंग ऑस्ट्रेलियातला आहे आणि हा ग्रीसमधला. जन्मताच त्याची इच्छा होती लहानपणी. आता तुम्ही आहे ना लहानपणी, आता लहान ना, तुम्हाला पण कोणाचं वाटतं की मला व्याख्याता व्हायचं, सरांसारखं व्याख्याता व्हायचं, तुम्हाला वाटतं का? आपण स्टेजवर जाऊन बोलावं तसं त्याला लहानपणीच वाटायचं की मोठेपणी मी उत्तम वक्ता बनणार, हरडा वक्ता बनणार, ओजस्वी वक्ता बनणार, तेजस्वी वक्ता बनणार. त्याची इच्छा होती. त्याचं नाव काय? डेमॉस्टेनिस. वक्ता होण्यासाठी जे आवश्यक गुण आहेत, जे वक्ता होण्यासाठी आवश्यक गुण आहेत ते त्याच्याकडे नव्हते. त्याला काय व्हायचंय? वक्ता व्हायचं, पण त्याच्याकडे ते गुण नव्हते. दोषच होते. कोणते दोष? अरे बैठे सावधान, आरामशीर सावध केलं. त्याच्याकडे 2-3 दोष होते, गुण तर नव्हतेच. तर आपल्यासाठी काय करावं लागतं हे नव्हतं काही गुण, पण त्याच्याकडे 2-3 दोष होते. एक दोष कोणता माहिती आहे? तो तरा बोलायचा, बोबडा बोलायचा आणि उत्तम वक्ता व्हायचा. त्याला बोलता येत नाही, स्पष्ट बोलता येत नाही, तो तोतरा बोलायचा. मात्र त्याची जिद्द होती, मी आयुष्यात उत्तम वक्ता बनणारच, ओजस्वी वक्ता बनणार. पण बोबडा पहिला दोष मी विचारणार आहे पुन्हा. पहिला दोष कोणता? तोतरा बोलायचा. दुसरा दोष त्याला दमा होता, दमा. तिसरा दोष तो बोलत असताना काय करायचं माहिती का? खाली उभायचं. कोणाशी बोलतात वर्गात सारे काय प्रश्न विचारला पुन्हा खाली उभायचं. 3 दोष. आता जबरदस्त इच्छा होती, मी वक्ता होणार, काय मिळवून दे. आता त्याला दोष कसे घालवले बघा. घरी गेलो, मी देऊन तुम्हाला तुम्ही पटकन आज दिवसभर माळावर गेला तुम्ही. आता काचेच्या गोट्यात खेळता, बरोबर ना? आमच्या वेळेला शाडूच्या गोट्या होत्या, शाडूच्या. त्या शाडूच्या गोट्या माळावर गेला, भुंगाला धरल्या आणि मग त्यानं माळावर वरला. दररोज रियाज करू लागला. हळूहळू त्याची जीभ हलकी बनली, वळण लागली. तो स्पष्ट बोलू लागला, शुद्ध बोलू लागला. आता दुसरा दोष दुसरा
धामा. आता धामा कसा केला होता. व्यायाम करायला सुरुवात केली. डेमॉन्स्ट्रेशन्स व्यायाम करायला सुरुवात केली. त्याच्या घराच्या पाठीमागे एक टेकडी होती. टेकडीवरून चढायचा उतरायचा, चढायचा उतरायचा, चढायचा उतरायचा. दररोज प्रॅक्टिस. त्यामुळं त्याची फुफ्फुसे कार्यक्षम बनली. त्याची फुफ्फुसे कार्यक्षम बनली. तो दीर्घ श्वसन घेऊ लागला. त्याचा दमा पळून गेला. आता तिसरा दोष सांगा. तुमचे लक्ष आहे तो काय करायचा. बोलताना खाली ओढायचा. पुन्हा हा दोष 2 दोष घालवले. आता तिसरा दोष कोणता होता. खांदी ओढवायचं. काय केलं. पत्र्याचं घर होतं त्या आड्याला. त्या आड्याला काय केलं. 2 तलवारी बांधल्या. उलट्या तलवारी. तलवारीची जी मूठ होती ती वरच्या बाजूला. तलवारीची टोकं होती ती खांद्याला छोट होती. खांद्याला स्पर्श होत होती. आड्याला 2 तलवारी टाकल्या बांध. आणि ती तलवारीची टोकं त्याच्या खांद्याला टच होत. दररोज तलवारी खाली उभं राहायचं आणि संभाषण करायचं. चुकून काय खांदा उडवला. तलवारीची टोकं टोचायची, बोचायची आणि दुसरी दिवशी मारायची. आणि त्याला दररोज जखम, कालची जखम, सुकलेली जखम, कोरडी जखम. पुन्हा जर खांदा उडवला तर ती सुकलेली जखम, कोरडी जखम ओली व्हायची, चिघळायची, रक्त यायचं आणि दुसऱ्या दिवशी सुख. त्याच्यावर दररोज प्रॅक्टिस करू लागला. पुन्हा त्याच्या लक्षात आलं आता ही काल सुकलेली जखम, कोरडी झालेली जखम, मी जर खांदा उडवला आणि ओली होणार आणि चिघळला आणि रक्त येणार. त्याच्या लक्षात आलं. दररोज प्रॅक्टिस केल्यामुळं खांदे उडवण्याची सवय नष्ट झाली. आणि एक लक्षात ठेवा. वक्ता बनण्यासाठी मुलीनो वाचन लागतं. तिथे येऊन बोलायचं म्हणल्यावर तिथं मटेरियल लागतं डोक्यात. काय केलं बघा. अनेक धर्माची ग्रंथ वाचले, अनेक पुस्तकं वाचली, टिपणं काढली. मी सुद्धा टिपणं काढतो व्याख्यानात. काय बोलायचं टिपणं काढली, नोट्स काढल्या, वेगवेगळ्या विषयांवर चिंतन केलं, मनन केलं, एका तासात प्रॅक्टिस केलं. आणि देवासने संपूर्ण जगामध्ये प्रेरणादायी वक्ता म्हणला, ओजस्वी वक्ता म्हणला, तेजस्वी वक्ता म्हणला, उत्तम वक्ता म्हणला. बघा संघर्षाशिवाय काय होणार. मित्रांनो मरेपर्यंत तुम्ही दैववादी होऊ नका. एवढे मी बडबडतो, एवढे मी बोलतो ना, संघर्ष केलाय मी माझ्या मुलानं. तसं तुम्हाला काही पण व्हा, पण तुमच्या मनानं व्हा. पण तुम्ही संघर्ष करा. कोण तुम्हाला आणून देत नाही. सावरकर म्हणता देव कोणाला काही देत नाही, देव कोणाला काही घेत नाही, देव कोणाला शिक्षा करत नाही आणि देव कोणाला माझे मापन करत नाही. हिंदू हृदय समाज विनायक दामोदर सावरकर सांगतात त्या देवाला वेळ नाही. तुमच्या जीवनात हस्तक्षेप करा. जे काही तुम्हाला करायचंय ते तुम्हीच करायचंय. आता शेवटचा मुद्दा घेतो, लास्ट अँड बेस्ट, आणि थांबतो. नारद मुनी माहिती का बाळा. ब्रह्मदेवाचा माणूस पुत्र होता नारद मुनी. आता उठलो सुटला देवाचं नाम करायचं देवाचं. आणि त्याला काय वाटायचं, त्याला काय वाटायचं की ह्या जगामध्ये मीच ब्रह्मदेवाला जास्त आवडत असणार. का निराकार दिवस देवाची पूजा करतो, अर्चा करतो. मी विचारलं ब्रह्मदेवाला तुम्हाला कोण आवडतं सर्वात जास्त. आणि त्याची अपेक्षा होती ब्रह्मदेव माझं नाव घेते, कारण तू उठलं सुद्धा देवाची नाव घेतो, ब्रह्मदेवाचं नाव घेतो. तो काय म्हणला का ब्रह्मदेव मला शेतकरी आवडतो. ब्रह्मदेव काय म्हणला मला शेतकरी आवडतो. नारद चिडला, संतापला, त्याचा अपेक्षा भंग झाला, ब्रह्म निराश झाला. तो म्हणतो हा शेतकरी मला आवडतो. ब्रह्मदेव म्हणतात ते जाऊ, तू माझे काम करशील का. कोणतं काम. चिडला ना, त्याला वाटलं माझं नाव घेते, मी जास्त आवडतो फक्त. झालं उलटच. तो म्हणतो की माझं काम करशील. करतो काय. एक वाटी घ्यायची, काठोकाठ तेल भरायचं, तर तो तण तेल भरायचं आणि पृथ्वीची एक प्रदक्षिणा घालायची. पण एक अट आहे, त्या तेल त्या वाटीची खाली घरगळता कामा नाही, खाली होगळता कामा नाही, एक एक तेल खाली साठता कामा नाही. हे सोपं आहे.
हे सोपं आहे. मग नारदमुनी वाटी घेतो, पाठोपाठ तेल भरतो, ती वाटी घेऊन पृथ्वीची प्रदक्षिणा घालायला सुरुवात करतो. पूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा घातली आणि ब्रह्मदेवाकडे आला. बघा, मी शरीर जिंकलो, मी एकही तेल खाली सांडलेलं नाही, तेल खाली उडवलेलं नाही, घनगळलेलं नाही. ब्रह्मदेव त्या वाटीकडे लागतात. अरे वा, तू शरीर जिंकलास, मस्त. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. पृथ्वीची प्रदक्षिणा घालीत असताना, हे काम करीत असताना, हे कर्म करीत असताना तू माझं नाव किती वेळा घेतलंस? बोलला एकदाही नाव घेतलं. ब्रह्मदेवानं पृथ्वीची प्रदक्षिणा घालताना एकदाही देवाचं नाव घेतलं नव्हतं. आणि म्हणून ब्रह्मदेव म्हणले, मला शेतकरी का आवडतो माहिती आहे? तो रात्रंदिवस कष्ट करतो, घाम घालतो, कष्ट करतो. शेतकऱ्याचा दिवस शेतात उगवतो, शेतकऱ्याचा दिवस शेतात मावळतो. उठता बसता काम करता करता, कर्म करता करता, घाम घालता घालता देवाचं नाव घेतो. मला जगामध्ये जे कर्म करता, काम करता, जे अभ्यास करता, तेच मला आवडतं. क्या बात है, क्या बात है. आता जगायचं कसं एवढं सांगतो आणि माझं भाषण संपवतो. आपण जगायचं कसं? कुणाचा आदर्श घ्यायचा, कुणासारखं जगायचं? दादा हे कुणासारखं जगायचं? आपण जीवनात जगायचं कसं? आदर्श कुणाचा घ्यायचा? ऐका, परदेशामध्ये, ज्या परदेशामध्ये भूकंप वारंवार होतात, सतत भूकंप होतात, त्या ठिकाणी घरं कशी असतात म्हणजे लाकडाचे घरं, दारं, खिडक्या, भिंत, छत सगळी लाकडाची. एक घर जीर्ण झालेलं होतं, शेवटचा होता. ते घर जीर्ण झालेलं होतं. त्या घर मालकाला ते जुनं घर पाडून नवीन घर बांधायचं होतं. त्याने ते जुनं घर बांधण्यासाठी 2 मजूर लावले. एका मजुराच्या लक्षात आलं, मुलानं 2 लाकडाच्या फुटीत एक पार अडकलेली होती. जुनं घर पाडताना एक पार 2 लाकडाच्या फुटीत अडकलेली होती. तिच्या शेपटीतून खेळा गेलेला होता. खेळा तुम्ही म्हणणार यात काय विशेष आहे? अहो पण ती फार जिवंत आहे. तुम्ही म्हणणार यात काय विशेष? अहो ते जुनं घर 5 वर्षापूर्वी बांधलंय. हे जुनं घर पाडायचं आहे ना आता. हे जुनं घर 5 वर्षापूर्वी बांधलंय आणि 5 वर्षापूर्वी बांधत असताना त्या बाजूला करून खेळात उडत असताना त्या 2 लाकडाच्या फुटीत पाणीची शिट्टी अडकलेली आहे. शिट्टीतून खेळा गेलेली आहे. म्हणजे जिवंत कशी? म्हणजे दैववादी आहे ते काय म्हणतात का? दैवी चमत्कार, दैवी चमत्कार, दैवी चमत्कार, दैवी चमत्कार वगैरे काय नाही. तो जो घर पाडणारा जो मजूर होता ना, तो तिथे खुर्चीवर बसला, अलीकडे निरक्षण बोलू लागला, बघू लागला. 2 तास, 3 तासानंतर दुसरे पाणी जे आणलेले, जे नडलेले, त्या शब्दातून खेळा गेलेले, जे दुःख आहे, जे वैफल्यग्रस्त आहे, तिच्या तोंडात दुसरी पाल येते, अन्न देते, अन्न घालते. पुन्हा 2 तासांची मदत करणारी पाल पुन्हा येते, जे आणलेले, तिच्या शेपटीतून खेळा गेलेले, तिला अन्न देते, अन्न घालते. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, 5 वर्ष मदत करणारी पाल आणलेल्या पाठीला ही लाकडाच्या फुटीत अडकलेली, तिला अन्न देते, अन्न घालते. अजून ती जर घर ते पाडलं नाही तर त्या हयात ती मदत करणारी पाल त्या पडलेल्या पाणीला मदत करणार असावी. त्या पाणीला कदाचित ही ओवी माहीत नसावी. मदत करणाऱ्या पाणीला जे का कंकणे घांजणे त्याशी जोगणे आपले तोची साधू प्रकाव तेथेची देव जाणावा ही ओवी तिला माहीत नसावी. पण वर्तन कसं आहे? संतांनी दिलेली शिकवण, संत तुकारामांनी दिलेली शिकवण, श्रीकृष्णाने दिलेली शिकवण. श्रीकृष्ण आपल्या दोस्ताच्या शिराव्याची तो मदत करीत होता. ही शिकवण त्या पालीनं दैनंदिन जीवनात अंमलात आणलेले, दैनंदिन जीवनात आचरणात आणलेले. त्या पालीचे पैसे सांगतो. मदत करणाऱ्या पालीनं कधी उपास तापास केलेले नाही. मदत करणाऱ्या पालीनं कधी मंत्रतंत्र केलेले नाही. मदत करणाऱ्या पालीनं कधी काय केलेले? दिवस केलेले नाही. मदत करणाऱ्या पालीनं कधी ध्येयदंड देऊन तपश्चर्या करून ध्येयदंड दिलेल्या नाही. मदत करणाऱ्या पालीनं कधी मोक्ष मिळण्यासाठी वेगवेगळे काय केलेले उपाय योजलेले नाही. मदत करणाऱ्या पालीनं कोणत्या नाना देवतांची पूजा केलेली नाही. मदत करणाऱ्या पालीच्या तीर्थयात्रेला गेलेले नाही. मात्र वर्तन कसं, आचरण कसं? देवाने दिलेली शिकवण, संतांनी दिलेली शिकवण, दैनंदिन जीवनात अंमलात आणलेले, आचरणात आणलेले. जी पाल आहे ती पुण्यवान आहे, तिच्याबद्दल पोलीस पडतं, त्या पालीला जमतं. तर तुम्हा आम्हाला का जमणे, तुम्हा आम्हाला का जमणे? एक सुखासाठी
हात जोडू नका, वेळ वाया जाईल. दुःखाशी 2 हात करा, चांगली वेळ येईल. तुमचं जीवन सुंदर होईल, तुमचं जीवन सुखी होईल, तुमचं जीवन आनंदी होईल, तुमच्या जीवनात मजा येईल, तुमच्या जीवनाचं सार्थक होईल. आणि म्हणून म्हणतो कलियुग कलियुग म्हणू नका, कलियुग कलियुग म्हणू नका. कलियुगाला कलायुग बनवा, कलियुगाला कलायुग बनवा. त्यावर आपला आणि आपल्या देशाचा विकास होईल. जगामध्ये एकच जात आहे, त्या जातीचं नाव आहे माणूस. माणूस आणि माणूस. जगामध्ये एकच धर्म आहे, त्या धर्माचं नाव आहे माणुसकी. माणुसकी आणि माणुसकी. आणि म्हणूनच साने गुरुजी म्हणतात, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. आणि म्हणून मी म्हणतो माणूस म्हणून प्रेम घ्यावे, माणूस म्हणून प्रेम घ्यावे, माणूस म्हणून प्रेम घ्यावे, माणूस म्हणून प्रेम घ्यावे. आणि संस्कृतीचे गाणे गावे, गाणे गावे, गाणे गावे. आणि संस्कृतीचे गाणे गावे, गाणे गावे, गाणे गावे. आता माझी एक कविता वाचून दाखवतो आणि सांगू. तुम्ही हसणार आहात. कवितेचं नाव आहे जीवनाचा शेवट. एक कवितेचं नाव आहे जीवनाचा शेवट. आता हसायचं बरं का, रिलॅक्स, तुम्हाला आवडेल. बघा, जीवनाचा शेवट. प्रेमात एकीच्या मी पडलो, त्या बात है. प्रेमात एकीच्या मी पडलो, नादी प्रथम मीच लागलो, नादी प्रथम मीच लागलो. तिचा कसलाच नाही दोष, तिचा कसलाच नाही दोष. मी घेतला ओढवून रोष, मी घेतला ओढवून रोष. भरभराट झाली प्रेमात, भरभराट झाली प्रेमात. गुंतले धागे एकमेकात, गुंतले धागे एकमेकात. शक्य नव्हते तोडण्याचा, शक्य नव्हते तोडण्याचा. तिच्यामुळे विसरलो माता, तिच्यामुळे विसरलो माता. समजली माझी चूक मला, समजली माझी चूक मला. सुधारण्याचा प्रयत्न केला, सुधारण्याचा प्रयत्न केला. परंतु क्षणच गेला होता, परंतु क्षणच गेला होता. त्याला आता इलाज नव्हता, त्याला आता इलाज नव्हता. तिचा आता मी झालो नको, तिचा आता मी झालो नको. होती आता ती कार्यतत्पर, होती आता ती कार्यतत्पर. ना तिचे लक्षच माझ्याकडे, ना तिचे लक्षच माझ्याकडे. ना मी विसरू शकत गले, ना मी विसरू शकत गले. मुकामी तिचा खूप घेतला, क्या बात है. मुकामी तिचा खूप घेतला. पण काय चमत्कार झाला, पण काय चमत्कार झाला. अंत झाला माझ्या जीवनाचा, अंत झाला माझ्या जीवनाचा. अंत नाही तिच्या जीवनाचा, अंत नाही तिच्या जीवनाचा. तिला नाही चिंताच कशाची, तिला नाही चिंताच कशाची. ती होतीच बाटली दारूची, ती होतीच बाटली दारूची, ती होतीच बाटली दारूची. मला ऐकून घेतल्याबद्दल आभारी आहे. आपल्या सर्वांना वंदन करून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज 3 मे दिवशी साळुंके सरांनी इथं येऊन आपल्या समर कॅम्पला योग्य मार्गदर्शन केलं. दिशा कशी असावी, शैक्षणिक जीवनामध्ये असो वा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असो, कशा प्रकारे वागलं पाहिजे, कशा प्रकारे यशाला गवसणी घातली पाहिजे, अपयश कशा प्रकारे पचवलं पाहिजे, अशा वेगवेगळ्या अंगांनी, वेगवेगळ्या पैलूंनी आपले विचार त्यांनी मांडले. आणि आपल्याला एक चांगलं व्यक्तिमत्व कसं घडल, देशाचं नागरिक कसं घडल, तुमचं भविष्य कसं उज्ज्वल होईल, याच्यावरती सरांनी वेगवेगळ्या पैलूंनी तुम्हाला मार्गदर्शन केलं. यासाठी सरांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो. सर हे लेखक पण आहेत,
कवी पण आहेत, समाज प्रबोधनकार पण आहेत आणि समाजसेवक पण आहेत. आणि अशी सरासारखी खूप कमी माणसं असतात की समाजासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतात ते, जेणेकरून समाजाला आपल्याला भेटलं पाहिजे काहीतरी, किंवा समाज वरती गेला पाहिजे. ज्ञान अज्ञान या गोष्टी माणसांना कळल्या पाहिजे. रूढी परंपरा ह्या लांब झाल्या पाहिजे. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी त्यांनी काम करतात. तिथे समाजाला चांगलं कसं देता येईल यावर त्यांनी अशा वेगवेगळ्या बाबींवर त्यांनी कार्य केलं आहे. आणि आज आमच्या समर कॅम्पला त्यांनी येऊन अतिशय चांगल्या प्रकारे मुलांना मार्गदर्शन केलं आणि मुलांमध्ये समाज प्रबोधनासह मोठं झालं तुम्ही काय बनलं पाहिजे, कोणत्या दिशेला गेलं पाहिजे, योग्य दिशा ज्ञान दिलं. यासाठी सरांचं व सगळ्या टीमचं मी अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि तुम्ही चांगल्या प्रकारे बसून शांतपणे शाळेतली मुलंही 40-45 मिनिटं बसली, थोडं हलचल होती, पण चांगल्या प्रकारे सगळ्यांनी ऐकून घेतलं आणि हे महत्वाचं आहे. दोन मिनिटं सरांचा सन्मान करू आणि आपण या कार्यक्रमाची सांगता करू. तर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले साळुंखे सर यांना सन्मानित करण्यासाठी आपल्याच अकॅडमीचे राक्षे सर आणि शिंदे सर या दोघांना विनंती करतो, आपण येऊन साळुंखे सरांना शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करावे. चला सर्वांनी आपल्या पालकांबरोबर जायचंय. उद्याचं मी कुठलं टाकतो काय असेल ते.